नमस्कार मित्रांनो. आता नवीन आधार कार्ड आले आहेत, ज्यात काही महत्त्वाचे 5 बदल करण्यात आले आहे. हे कोणते बदल आहे? हे नवीन आधार कार्ड घरच्या घरी कसे डाउनलोड करायचे? याबद्दल आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहे. मित्रांनो, आधार कार्ड म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रापैकी एक आहे. आजकाल छोट्या-मोठ्या कुठल्याही कामासाठी आधार कार्ड महत्त्वाचे असते. अगदी लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत आज सगळ्यांकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. आधार कार्ड हे आपले ओळखपत्र असल्याने त्याबद्दल प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि याच आधाराबद्दल नवीन अपडेट म्हणजे आता आधार कार्डच्या स्वरूपात आता काही नवीन बदल करण्यात आले आहे. हे बदल म्हणजे त्या व्यक्तीची अधिक माहिती आधार कार्डवर छापण्यात आली आहे. तुम्ही घरबसल्या या नवीन प्रकारचे आधार कार्ड मागवून घेऊ शकतात आणि ते PDF रूपात डाउनलोड देखील करून घेऊ शकतात. तर हे नवीन आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे त्याबद्दल आपण ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मित्रांनो, नवीन आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप फॉलो करावे लागेल. सर्वप्रथम तुम्हाला Googleवर येऊन जायचं आहे आणि इथे तुम्हाला ती URL टाकून द्यायची आहे आधार कार्डची. URL टाकल्यानंतर तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर येऊन जाणार. वेलकम टू माय आधार. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला लॉगिनचा ऑप्शन दिसत असेल, त्याच्यावर क्लिक करून द्या. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता पुढे तुम्हाला आधार नंबर विचारला असेल, तो टाकून द्या. त्यानंतर तुम्हाला जो कॅप्चाचा ऑप्शन दिला आहे, जसाचा तसा त्याच्यात टाकायचा आहे व सेंड OTP ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP दिलेल्या जागी टाकून लॉगिन बटनवर क्लिक करायचे आहे. यानंतर नेक्स्ट पेजवर तुम्हाला आधार सर्व्हिसचे भरपूर ऑप्शन दिसतील. त्यातील दुसरा ऑप्शन डाउनलोड आधार याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यानंतर तुमचे आधार कार्ड PDF स्वरूपात डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर या आधार कार्डला ओपन करण्यासाठी तुम्हाला एक पासवर्ड टाकावा लागेल. तो पासवर्ड म्हणजे तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षर कॅपिटल इंग्रजीमध्ये आणि सोबत तुमचे जन्मवर्ष असे टाकायचे आहे. यानंतर तुमचे आधार कार्ड ओपन होईल. तर फाईल इज प्रोटेक्टेड असा ऑप्शन येईल तुमच्यासमोर. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे नाव जर सचिन रमेश तेंडुलकर आहे, आपले जन्मवर्ष 1973 आहे, तर आपला आधार कार्डचा पासवर्ड कसा राहील? SACH पहिले 4 अक्षर त्याच्यानंतर 1973. अशा प्रकारे तुम्ही जी फाईल आहे PDFची ती ओपन करू शकतात आणि तुमचं आधार कार्ड तुम्ही बघू शकतात. अशा प्रकारे तुम्ही नवीन आधार कार्ड डाउनलोड करू शकतात या प्रोसेसने. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.